हा आहे नारायणपूर रोड, सासवड मधून नारायणपूरकडे जाणारा। आता आम्ही नारायणपूरकडे जात आहोत आणि हा आहे बाहेरचा सुंदर असा नजारा, हिरवागार, भरलेले ढग छान असे, आणि हा आहे रस्ता, मस्त मोकळा रोड आहे। वरती डोंगरावरती धुकं साठलेलं आहे, मस्त ढग उतरलेत असं वाटतंय। छान असा रस्ता आहे, वातावरण खूप सुंदर आहे। हे आहे बिवडी गाव, हे नारायणपूरला जाताना लागतं। इथे पाऊस पडून गेलाय थोडासा आणि छान असं वातावरण झालेलं आहे। बघा किती सुंदर असे ढग उतरलेले आहेत डोंगरावरती, आणि हा तो रोड ज्या रस्त्याने आम्ही जात आहोत। पुढे गेलं की नारायणपूरचं देवस्थान आहे, दत्त मंदिर, एकमुखी दत्त गुरुदेव दत्त आहेत तिथे, ते मंदिर आहे। तर आता तिथून जाणार आहे, ते दर्शन घेणार आहे आणि मग आम्ही पुढे जाणार आहोत। आणि हा बघा नजारा किती छान असा आहे, आजूबाजूचा परिसर हिरवागार झालेला आहे, डोंगर आहे, डोंगरावरती ढग उतरलेले आहेत आणि छान असं वातावरण आहे। आणि हा खूप सुखद असा अनुभव आहे, अगदी डोळ्यात आणि मनात साठवून घेण्यासारखा आहे। हा आहे समोर पुरंदर किल्ला, आणि खूप सगळे असे पांढरे शुभ्र ढग उतरलेले आहेत, धुक्यासारखं वाटतंय अगदी। धूर आहे की ढग आहेत हेच कळत नाहीये, पण खूप सुंदर दिसतंय। आणि ते सगळे ढग उतरलेले आहेत किल्ल्यावरती, खूप छान। हे आहे पुरंदरवाडा हॉटेल, आम्ही हे आहे कापूरचा चिवेवाडीचा बोर्ड। इथून कापूर 12.5 किलोमीटर आहे आणि आम्ही आता आलो आहोत नारायणपूरच्या जवळ। इथून रस्ता जातो पुरंदरकडे किल्ल्याकडे आणि इकडे जातो नारायणपूरकडे। हा आहे पुरंदर किल्ल्यावर जाणारा रस्ता आणि या रस्त्याने आम्ही आता जात आहोत सुंदर असं वातावरण बघण्यासाठी। ढग डोंगरावरती कसे उतरलेत ते बघण्यासाठी जात आहोत। हे आहे शेतमळा हॉटेल, रोडलाच आहे। किल्ल्याच्या जसे जसे जवळ जात आहोत तसे तसे ढग आणखी छान आणि आणखी जवळ आल्यासारखे वाटत आहेत, आणि खूप असा सुंदर नजारा आहे हा, अगदी हवा हवा असा वाटणारा आणि मनात भरणारा आहे। आता सुंदर असा घाट सुरू होत आहे किल्ल्यावर जाणारा, आणि हा सुंदर आजूबाजूचा नजारा आहे, ढग उतरलेले हिरवगार सगळीकडे आहे असं, आणि वरती ढग उतरलेले आहेत, आणि हा खूप खूप सुंदर असा नजारा आहे हा। तुम्ही पण बघा, आणि मी तर डोळ्यात साठवून घेत आहे, तुम्ही पण पहा। खूप असं छान वातावरण आहे, आणि बघा हे किती सुंदर ढग उतरलेले आहेत। आणि ही बघा निसर्गाची कमाल, अर्ध्या डोंगरावरती ढग आहेत, अर्ध्या डोंगरावरती ऊन पडलेलं आहे, आणि किती सुंदर असा नजारा आहे। बघू शकता, ऊन पण आहे आणि ढग पण उतरलेले आहेत, आणि खूप खूप छान वाटत आहे हे वातावरण। असं वाटत आहे आमची गाडी ढगामध्ये चाललेली आहे आणि खूप मस्त वाटतंय। बघू शकता किती छान असं वातावरण आहे हे, आणि हे ढग असं वाटतं ढगातून गाडी जात आहे, आणि मी तो अनुभव घेत आहे। तुम्ही पण घ्या, आणि माझं चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।
आम्ही आलो आहोत नारायणपूरमध्ये दत्त मंदिराच्या तिथे. हे आहे दत्त मंदिर, श्री गुरुदेव दत्त.